नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री साई सचरित्र मराठी. अथ श्री साई सचरित मराठी अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय साईनाथा संतवरा. जय जय दयाळा गुणगंभीरा. जय निर्विकारा परात्परा. जय जय अपारा निरवंद्या. ठेवून अलक्षी दृष्टी. निज भक्तार्थ दयापोटी. नाना मिशे भक्तांची भेटी. देऊनी संकटी तारीसी. करावया दीनोद्वार. हाही एक लीलावतार. भक्त दुर्वासना दुर्धर. दुष्ट निराचर वधावया. सद्भावे दर्शना जे जे आले. ते स्वानंद रस प्याले. अंतरी आनंद निर्भर झाले. डोलू लागले प्रेम सुखे. एवं गुण साई समर्थ. हीन दीन मी अतिविनीत. तयाचिया चरणाप्रत साष्टांग प्रणिपात दिनाचा. आता पूर्वकथानुसंधान. कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन जाहले. हिमज्वराचे निरसन कथा निवेदन जाहले. दुर्धर वाखा आणि मोडसी. अंगुली तर्जन तरण मात्रेसी. भर्जित भुईमुंग सेवावयासी. देऊनी नाहीशी जाहली. तैसाच एकाचा पोटशूळ. एकाचा कर्ण रोग समूळ. एका क्षयरोग महाप्रबळ. कैसा निर्दळला दर्शने. कैसे श्री साई कृपे करुणी. भीमाजी जाहले सुख संपन्न. साई लागी कृतज्ञता पूर्ण. चरणी शरण अखंड. तैसाची अभिनव हाही प्रकार. हाही अपूर्व चमत्कार. श्रोतिया श्रवणार्थी बहु आदर. जाणूनी सादर करीतसे. श्रोती नसता सावधान. कैसे येईल वक्त्यासी स्फुरण. कैसे गुणा चढेल कथन. कैसे ते रसपूर्ण होईल. वक्ता काय करील कथन. सर्वथैव तो श्रोतया अधीन. श्रोतेच तयाचे अवलंबन. रसवर्धन तेनेनी आधीची हे संत चरित्र. स्वभावेची गोड बाह्याभ्यंतर. गोड संतांचे आहार विहार. सहजोद्गारही गोड. चरित्र नव्हे हे स्वानंद जीवन. साई महाराज दयाघन. प्रेमे भक्ता लागून वर्षले साधन निजस्मरणा. गोष्टी सांगत प्रवृत्तीच्या. मार्गास लावित निवृत्तीच्या. ऐशा प्रपंच परमार्थाच्या. याहुनी काही न जाणे जो आन. तो नर केवळ पशु समान. पुच्छ विषाण विरहित. काय या नरजन्माची महती. येणेची साधेल भगवत भक्ती. पायी लागतील चारी मुक्ती. निजात्म प्राप्ती येणेची. मेघमंडळी विद्युल्लेखा. संसार हा चंचल तिजेसारखा. इथे कालाहित सुखाची घटिका दुर्मिळ. माता पिता भगिनी भ्राता. दारा पुत्र सुता चुलता. नदी प्रवाही काष्टे वाहता. एकत्र मिळतात तैसे हे. दिसली क्षण एक एकवट. लाटे सरसी फाटाफुट. होऊनी पडे जे ताटातुट. जुळेना तो घाट पुनच्छ. साधिले न आत्महित जनी. व्यर्थ शिनविली तयाने जननी. लागल्या विन संतांचे चरणी. होईल हानी जन्माची. प्राणी जेव्हा जन्मास आला. तेव्हाची मृत्यूपंथा लागला. मग आज उद्या की परवाला. विश्वासला नर फसला तो. ठेवावे या मरणाचे स्मरण. देह केवळ काळाचे वैरण. ऐसे या प्रपंचाचे लक्षण. सावधान असावे व्यवहारी पाऊल ठेविता चौकस. परमार्थ पावेल अप्रयास. म्हणून प्रपंची नसावा आळस. पुरुषार्थी उदास असू नये. प्रेमे साई कथा परसती. तयासी होईल निश्रेयस प्राप्ती. साई चरणी वाढेल भक्ती. सुखस विती लाधेल. जयासी साईंचे प्रेम पूर्ण. तयासी हे कथांचे साठवण. देईल पदोपदी आठवण.
साई चरण पंकजांची निशब्दांचे शब्दे कथन, अतींद्रियांचे इंद्रिये सेवन, कितीही कराहे कथामृतपान, पूर्ण समाधान दुर्लभ. अतर्क्य संतांचे विंदान, अनिर्वचनीय तन्महिमान, तयाचे वाचे पूर्ण कथन कराया कोण समर्थ, नित्य पडता या कथाश्रवणी, साई दिसेल नित्यनयनी. मणिध्यानी दिवा रजनी, स्मरणी चिंतनी राहील, दिसू लागेल जागृती स्वप्नी, आसनी शयनी आणि भोजनी, सर्वेही येईल गमनागमनी. जनी वनी निरंतर ऐसा येता निधिध्यासनी, मन पावेल स्थिती उन्मनी, ऐसे होऊ लागता अनुदिनी. चित्त चैतन्यी समरेल, चित्त चैतन्यी समरसेल आता पुढील कथेची संगती, असे जी कथिली पूर्वाध्यायांती, करू तिचा उपक्रम संप्रती, सादर श्रोती होईजे. भावभक्तीची शिरापुरी, कितीही खा सदा अपुरी, जरी आकंठ सेविली तरी तृप्ती न परिपूर्ण कधीही. असो आता ही दुसरी कथा श्रोता आपण सादर परिसता, संत दर्शन सार्थकता, होईल दृढता मनाची, बाबा न बाह्यता काहीच करीत, स्थान सोडूनी कोठे न जात परी, बैसल्या स्थळी सर्व जाणत. अनुभव देत सकळ जना जे सततत्वही, अनुभव देत सकळ जना जे सतत्वही, निजपिंडी तेची की अखिल ब्रह्मांडी, कायेची करोनी कुरवंडी, अखंडित अवलोका त्या सतत्वाशी जो शरण, सर्वांसाठी तया एकत्व जाण. नानात्वांचे केलिया धारण, जन्म मरण परंपरा नानात्वा स्थापणारी बुद्धी, अविद्याच जाणावी त्रिशुद्धी. गुरुवागमे चित्तशुद्धी, स्वरूपस्थिती तेनेनी, अविद्ये पासव निवृत्ती, तीच एकत्वाची प्राप्ती. अनुमात्र असता भेद चित्ती, अनन्य स्थिती ती कैची, ब्रह्मादी स्थावरांत जे जे उपाधी समन्वित, अविवेकिया अब्रह्मवत ओतप्रोत ब्रह्मते. ते सकल विज्ञान गण स्वभाव, संसार धर्माजेथ अभाव, नामरूपाचा पुसिला ठाव. निरवयव ब्रह्मते, उपाधी स्वभाव भेदे, अविद्या मोहादी प्रमादे, नानात्वी हे चित्त लोधे. एकत्व बोधे स्वस्थ हो, मी वेगळा जन वेगळे, ऐसे न जया काही निराळे. अखंडे कर संपूर्ण जे भरले, दुजे न उरले तयाते, नामरूप कार्य करणे, या सर्व उपाधी समजणे. नानात्व सर्वथैव त्यजने, ब्रह्म होणे ते हेच. मी एक अवघा पाही, मज विनरिता ठाव नाही, व्यापुनी अवशेष दिशा दाही, नाहीच काही मदन्य, हेची भावना दृढ धरावी, माया भूल दूरी सारावी, मजवीन नाही वस्तू परावी, आवरावी निजदृष्टी. श्रोतया सहज येईल संशय, तरी हा भेद कैसा होय, जीव ज्ञाता ब्रह्मज्ञेय, कोण उपाय हा जाया. भेदबुद्धी रती प्रमाण, अनन्यत्वा पाडी खाण, तात्काळ उत्पादी नानापण, जन्म मरण कारणा. अविद्याती तिमिरदृष्टी, लोपता लोपे सकळ सृष्टी, स्वरूप पैक भरेल दिठी, नानात्व उठाउठी पळेल. शुद्धोदकी शुद्धोदक घालिता होते, निखिळ एक पूर्वापार समरसे देख, ओळख नुरे भेदाची. काष्टाकार भिन्न भिन्न परिती, अग्निस्वरूपे अभिन्न, तो अविच्छिन्न आकारहीन, स्वयं विलीन निजरूपी. ऐसेच आत्मैक्य विज्ञान, न लगे अन्य प्रतिपादन. आत्मा सर्वानुभूती परिपूर्ण, रूपविहीन सर्वथा. विपरीत अध्यारोप निमित्त, तेने भ्रमित सर्वदा चित्त. जन्म मरणादी दुःखे अनुभवित, प्राणी दूषित सर्वदा. त्यागुणी नामरूपादी उपाधी, विशुद्ध विज्ञानरूप साधी.
ऐशिया सिद्धासी मायान बाधी निजानंदी रत सदा. ऐसिया स्थितीचे उदाहरण मूर्तिमंत श्री साईंचे चरण. भाग्ये लाधले जया दर्शन धन्य धन्य जन ऐसे. चंद्र उदकी दिसे स्थित परी तो जैसा उदकातीत. संत तैसेची भक्त परिवेष्टित वस्तुतः अलिप्त तयासी. दिसे जरी परिवारीला भक्ती परीन कोटेही आसक्ती. स्वस्वरूपी चित्तवृत्ती दृश्य निवृत्ती सर्वदा. ऐसे हे महा साधू संत जयाच्या बोलात वर्ते भगवंत. काही न अप्राप्य तया विश्वात काही न अज्ञात तया ते. उपदेश देती आणि घेती ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती. परी उपदेशासवे अनुभूती देती हाती ते विरळा. पुरे आता हे पूर्व वर्णन करू मुख्य कथावतरण. तद्यर्थी श्रोते सोत्कंठपूर्ण श्रवण संपन्न होवोत. मोंगलाई नांदेड शहरी पारशी एक प्रख्यात व्यापारी. धार्मिक लोकप्रिय भारी नाम निर्धारी रतनजी. धनसंपदेचे पसारे गाड्या घोडे शेते शिवारे. वाडियांची मुक्तद्वारे विन्मुख माघारे नचकोनी. ऐसे बाह्यता आनंद सागरी डुंबत असता अहोरात्री. अंतरी दुर्धर चिंता मगरी सदैव घेरी शेटिते. हे तो ईश्वरी सूत्रची पाही निर्भेळ सौख्य नाही कुणाही. कोणास काही कोणास काही. हुरहुर राही पाठीशी कोणी म्हणेल मीच मोठा. सर्वेश्वरिये मीच लाठा चालू लागेल उपराठा. नसता ताठा भरेल निर्व्यंगत्वा लागेल दुष्ट. लव व्यंगत्वाचे गालबोट परमेष्ठी स्वकरेची फासी यथेष्ट. ऐसे हे स्पष्ट वाटते. रतनजी धनकनक संपन्न आलिया गेलिया घाली अन्न. दीनांचे विच्छिन्न करी दैन्य सुप्रसन्न सर्वदा. एवं शेठजी सुखात होते. घेतले जरी हे जगाची अचित्ते तरी वित्तांचे सौख्य विफल ते. पुत्रहीना ते सर्वथा कन्या संपत्तीचा पसारा. एका मागुनी एक बारा कोठून लाभेल सुखाचा वारा. मनासी थारा कैचा त्या प्रेमाविन हरिकीर्तन. ताल स्वराविन गायन यज्ञो पविताविन ब्राह्मण. शोभा कवनतयाची भाळी टिळे गोपीचंदन. गळा तुळशी माळा भूषण जिव्हा करी संत विडंबन. शोभा कवनतयाची अनुतापाविन तीर्थाटन. गळसरीविन अलंकरण पुत्राविन ग्रहस्थ सदन. शोभा कवनतयांची एक तरी सुपुत्र संतान देईल काय नारायण. हेच तया अनुदिन चिंतन निश्चित मन होईना. तेने शेठजी सदा खिन्न गोडन लागे अन्नपान. मनी रात्रंदिन उद्विग्न चिंतामग्न सर्वदा. देवा माझा एवढा कलंक धुवनी कीजे मज निष्कलंक. देई वंशा आधार एक लज्जा राख प्रभुराया. दास गणूंवर मोठी भक्ती जीवीचे हार्द तया निवेदिती. ते म्हणती जा शिर्डी प्रती मनेपसित पावसी. घेई बाबांचे दर्शन चरण तयांचे वंदून. करी साध्यत गुह्य निवेदन. आशीर्वचन देतील जा होईल पुढे तुझे कल्याण. अतर्क्य बाबांचे विंदान जाई तयासी अनन्य शरण. कृत कल्याण होशील. मनास मानवला विचार रतनजींचा झाला निर्धार. काही दिन लोटलियावर पातले शिर्डीवर रतनजी. गेले दर्शना मशिदीसी घातले लोटांगण साई पदासी. पाहुणी महाराज पुण्यराशी प्रेम तयासी लोटले. करंड फुलांचा सोडीला सुमनहार काढून घेतला. प्रेमे बाबांच्या गळा घातला फलभार समर्पिला. चरणाते होऊन या अंतिविनीत रतनजी अत्यादरयुक्त बाबांपाशी जाऊन बैसत प्रार्थना करीत ती परिसा. जन पडता महत् संकटी येती आपुल्या पाया निकटी. बाबा रक्षिती उठावती. म्या हे गोष्टी ऐकिली म्हणून इथवर आलो भेटी. धरोनी मोठी उत्कंठा पोटी सादर करीतो चरण संपुटी. परत न लोटी महाराजा
मग म्हणती बाबा तयासी, येता येता आज येसी, दे काय मज दक्षिणा देसी. मग तू होसी कृतार्थ, येता कोणीही दर्शनासी, लागता चरण वंदावयासी. असो हिंदू यवन वा पारसी, दक्षिणा त्यापासी मागत. ती तरी काय थोडी थोडकी, रुपये 1-2 वा पंचकडी. मागत शत सहस्त्र लक्ष कोडी, स्वेच्छा परवडी दक्षिणा. दिधली तरी आणिक आना, संपली म्हणता उसनी घ्याना. जेव्हा कोठे उसनीही मिळेना, तेव्हा मग याचना थांबवीत. आणिक तया भक्ता म्हणत, फिकीर न करी जा यत्किंचित, देईन तुझला रुपये मी मस्त. बैस तू निश्चिंत मजपासी. दुनिये में किसी का कोई है और किसी का कोई है, अपना तो यहाँ कोई नहीं है. अपना अल्लाह ही अल्लाह है, करी जो मज जीव प्राण. ऐसी याचीच मज वाण, तो देता मज 1 गुण, देतो मी शतगुण तयासी. असे ना मोठा लक्षाधीश, तयास ही दक्षिणा मागावयास. निर्धना घरी जावयास करीत, आज्ञेस महाराज मोठा धनाढ्य अथवा रंक. गरीब दुर्बळ अथवा खंक, 1 उणावा 1 अधिक. नाही ठाऊक साईस, वंदुनिया आज्ञाशिरी. निरभिमान होऊनी अंतरी, बाबा लागी याचना करी. जाऊनी घरी गरिबांच्या, तरी या पोटी हाच सारांश. दक्षिणेचे करुणिमिष बाबा शिकवित निज भक्तास. वरावयास सलीनता, उपजेल कोणासही ऐसी शंका. साधूस तो पाहिजे धनका, यद्यर्थी विचार करिता निका. फिटेल आशंका मनाची, साई जरी पूर्ण काम. दक्षिणेचे काय काम, कैसा असेल तो निष्काम. भक्तांसी दाम मागे जो, जयासी गारा आणि हिरा. ताम्र नाणे वा स्वर्ण मोहरा, एकाची परी मानाचा विकरा. तो का निज करा पसरितो, उदर पुत्यर्थ मागती भिक्षा. वैराग्याची वरिली दीक्षा, तया विरक्ता निरपेक्षा. काय अपेक्षा दक्षिणेची, अष्टसिद्धी जोडिल्या करी. जयाचे सदा तिष्ठती द्वारी, नवनिधी जयाचे आज्ञाधारी. तया का लाचारी द्रव्यार्थ, ऐहिकावरी मारुनी लाथ. आमुष्मिका न ढुंकून पाहत, ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त. धन किमर्थ तयांना, जे संत साधू सज्जन. जे उत्तम श्लोक परायण, भक्त कल्याणार्थ. जयाचे जीवन, तयासी धन का व्हावे. साधूंसी किमर्थ व्हावी दक्षिणा, तयांनी असावे निरीच्छ मना. फकीर होऊनी लोभ सुटेना, नित्य आराधना पैशाची. प्रथम दर्शना घेती दक्षिणा, पुनर्दर्शना मागती दक्षिणा. निरोप घेता आना दक्षिणा, क्षणोक्षणी हे काय. आधी पानीय उत्तरा पोषण, पुढे हस्तमुख प्रक्षालन. करोद्वर्तन तांबूलदान, तया मागुण दक्षिणा. परी बाबांचा क्रम विलक्षण, करू जाताची चंदन विलेपन किंवा अक्षतांजलकरण. दक्षिणा प्रदान कांक्षिती, आरंभिताच पूर्वाराधना. बाबा आधीच मागती दक्षिणा. ओम तत्सद ब्रह्मार्पणा. तक्षणाच करणे ए, तरी या शंकेचे निरसन. कराया न लगे महाप्रयत्न, होता क्षणैक दत्तावधान. समाधान लाधाल, धनाचा जो करणे संचय. धर्म घडावा हाची आशय, परी क्षुल्लक काम आणि विषय. यातची अतिशय वेचे ते, धनापासाव धर्म घडे. धर्मापासाव ज्ञान जोडे, स्वार्थ तरी तो परमार्थी चढे. मना आतुडे समाधान, आरंभी बहुत कालपर्यंत. बाबा काहीही नव्हते घेत, जळक्या काड्यांचा संग्रह करीत. तोच की भरीत खिशात. असो भक्त वा अभक्त, कोणाही पाशी काही न मागत. दिडकी दुगानी ठेविल्या तेथ, तमाखू आणि तवा तेल. तमाखूचे फार प्रेम, ओढीत विडी अथवा चिलीम. त्या चिलमीची सेवा ही निसीम. बहुधा निद्रुम नसेती,
पुढे आले कोणाचे म्हणा, रिक्त हस्ते दक्षिणे विना, जावे कैसे संत दर्शना, तद्यर्थ दक्षिणा ते घेत, दिडकी दिधल्या घालीत खिसा, ठेविता कोणी डबू पैसा, परत करीत जैशाचा तैसा. क्रम हा ऐसा बहुकाळ, परी पुढे काही काले, साईबाबांचे महात्म्य वाढले, भक्तांचे थवे येऊ लागले, पूजन चालले विधीपूर्वक, नाही पूजेची साडता जाण, सुवर्ण पुष्प दक्षिणे विन, हे तो नित्य पूजेचे विधान, पूजकाप्रमाण ठाऊके, राज्याभिषेक सिंचना अथवा संपादिता पदपूजना, पूजक आणि ती उपायना, तैसीच दक्षिणा गुरुपूजे. उच्चादेवी दक्षिणावंत, हिरण्यदा अमृतवंत, हेमदाता शुद्धिमंत. मंत्रवर्णात हे वचन, सौमंगल्य गंधदाने, आयुष्यवर्धन अक्षतेने, श्री ऐश्वर्य पुष्प तांबूलार्पणे, दक्षिणेने बहुधनता, गंधाक्षत पुष्प तांबूल, पूजा द्रव्यात जैसे मूल, तैसीच दक्षिणा सुवर्ण फुल. बहुधन फल वितरिते, दक्षिणा लागे देवता पूजनी, तैसीच तत्सांगत सिद्धर्थ जनी, व्रतोद्यापन वायन दानी, हिरण्य लागे अर्पाया, जगाची ही घडामोड, पैशावरीच सारी मोड, अब्रू नुकसानीची ही फेड, फेडितात ही पैशाने. हिरण्यगर्भ गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित, देवपूजेसह दक्षिणा समंत, संत पूजनीच कानको, संत दर्शना जाता, आपापुल्या ज्ञानानुसारता, येते कोणाच्या काय चित्ता, एकवाक्यता दुर्मिळ, भजन भावार्थ कोणामनी, कोणी संत परीक्षे लागुनी, कोणी म्हणे मणीचे सांगुनी, देईल जनी तो संत, कोणी प्रार्थिती दीर्घायुता, हस्ती हिरण्य संपत्ती मत्ता, कोणी पुत्रपौत्रवत्ता, अखंडित सत्ता मागती. नवल बाबांची अगाध शैली, जावोत कोणी कराया कुटाळी, दुर्बुद्धीची होऊनी होळी, चरणकमळी विनटत, हेही भाग्य नसलिया संचिती, अनुताप तरी पावत, चित्ती होऊनी निरभिमान निश्चिती, दृढ प्रचिती पावत, हे तो सर्व प्राकृत भक्त, सर्वथैव प्रपंचासक्त, दक्षिणादाने शुद्ध चित्त, व्हावेत हे मनोगत बाबांचे. यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती, आत्म ज्ञानोत्सुकाही प्रति, दक्षिणा प्रदान साधन युक्ती, स्पष्ट वचनोक्ती सांगते, भक्त स्वार्थी वा परमार्थी, दोघांसी व्हावी इष्टप्राप्ती, तरी दक्षिणा निज गुरुप्रती, निज हितार्थी द्यावी ही, प्रजापती ही देवा दैत्या, मानवा संकट तीन अपत्या, ब्रह्मचर्य वास संपता, उपदेश मागता हेची वदे, द हा एकाक्षर उपदेश केला, काय येणे बोध झाला, तोही विचारुनी दृढ केला, अभिनवलीला गुरुशिष्य, दांत व्हावे देव समजले, दया करा असुर समजले, दान द्यावे मानव समजले, प्रजापती भले भले म्हणे, देव नव्हेत कोणी अन्य, मानवची परिस्वभावे भिन्न, अदांत उत्तम गुण संपन्न, देव हे अभिधान तयांचे, मानवा माझीच आहेत असुर, हे हिंसापर दुष्ट क्रूर, मानवा गांजी लोभ दुर्धर, एवं त्रिप्रकार मानव, तरी लोभ प्रधान नर, लोभ गर्तेतुनी काढावयावर, भक्त हितेच्छा ओढवी कर, कृपासागर साईनाथ. तैत्तिरी योपनिषद नुवाक, एकादशी श्रुती ही देख, दान प्रकार अज्ञापी अनेक, त्यातील प्रत्येक परिसावा, देणे नित्य श्रद्धेने द्यावे, विना श्रद्धा दिधले न पावे,
राजाज्ञे शास्त्राज्ञे घ्यावे, लज्जेने द्यावे काहीतरी. विवाहादी लोकाचार तेथेही देणे लागे. अहेर देऊनी राखावा मित्राचार, लोकव्यवहार शिक्षाही. बाबाही दकारे भक्तांप्रत, भक्तहितार्थ तेची मागत. करा दया दान व्हादांत, सौख्य अत्यंत लाधाल. अदांत त्वादी दोषत्रय करावया हा त्रिदोष क्षय. हा एकाक्षर स्वल्प उपाय, शिष्यार्थ गुरुराय योजिती. काम क्रोध लोभ आत्मोन्नती लागी अशुभ, तयांचा जय अति दुर्लभ. यद्यर्थ सुलभ उपाय हा, जैसी ही श्रुती तैसीच स्मृती. तियेचीही ऐसीच अनुमती, तियेचे अवतरण श्रोतया प्रती. दृढ प्रतीत्यर्थ देतसे. त्रिविध नरकसेद्य द्वार नाशन मात्मन. काम क्रोधस्तथा लोभस्थ स्मादेतत्रय त्यजेत. काम क्रोध लोभ जान ही नरकाची द्वारे तीन, याचे पायी आत्मविनाशन. यद्यर्थ निक्षून त्यागावे, परमदयाळू साई समर्थ. साधावया भक्त हितार्थ, तया लागी दक्षिणा मागत. शिक्षणही देत त्यागाचे, दक्षिणेची काय किंमत. साधावया गुरु वचनार्थ, प्राणही द्यावया नाही जो उद्यत. तयाचा परमार्थ कायसा, खरेच भक्त कल्याणाविन. बाबास काय दक्षिणेचे कारण. बाबास काय दक्षिणेचे कारण, स्वयं तयांचे नव्हते जीवन. अवलंबून दक्षिणेवरी पोटासाठी भिक्षा मागत. दक्षिणेपोटी नव्हता स्वार्थ, दक्षिणा दाणे शुद्ध चित्त. व्हावेत निजभक्त हा हेत, उपरी निर्दिष्ट वेदवचन. तदनुसार दक्षिणा प्रदान, आधी घडवुनी आणिल्या वाचून. न घडे पूजन संपूर्ण. पुरे आता हा दक्षिणा ग्रंथ विशद झाला तन्मथी तार्थ. नाही अभिलाष ना स्वार्थ, भक्त स्वहितार्थ दक्षिणा. म्हणून आता कथाभाग पुढे निवेदू यथा सांग. ऐका रतनजी दक्षिणा प्रसंग, कौतुक चांग साईंचे. श्रोतीपूर्ण कृपापूर्वक परिसिजे हे अद्भुत कथानक. साई स्वरूप कैसे व्यापक, कैसे अलौकिक देखिजे. शेट्टीपाशी दक्षिणा मागता, साई कथिती पूर्व वृत्तांता. परी तो नाठवे शेटीचे चित्ता, वाटली विस्मयता तयांसी. 3 रुपये 14 आणे त्वा मज दिदले ते मी जाणे. बाकी जे आणिले मज कारणे, ते मज दक्षिणे देई गा. हेची बाबांचे प्रथम दर्शन. ऐकुनी बाबांचे हे वचन रतनजी शेठ विस्मयापन्न. करू स्मरण लागती शिर्डीस पूर्वी, आलो नाही कोणासवे न पाठविले काही. ऐसे असता आश्चर्य पाही, महाराज साई वदती हे. नाहीच ऐसे कधी घडले, रतनजी मनी बहु अवघडले. दक्षिणा दिधली पाया पडले, तया नुलगडले ते कोडे. ते तितुकेची राहुनी गेले, प्रयोजन येण्याचे निवेदन केले. पुनश्च पायी लोटांगण घातले, जोडून बैसले निजहस्त. शेठजी मनी बहु धाले, म्हणती बाबा बरे केले. पूर्वभाग्य उदया आले, दर्शन झाले पायांचे. मी दुर्दैवी अल्पज्ञ, नेने पूजा अर्चा यज्ञ. विधिवशे हे त्रिकालज्ञ, प्राज्ञ दर्शन घडले की. आपण जाणता माझी चिंता, करा दूरती कृपावंता. लोटू नका या अनन्य भक्ता, पायान परता दयाळा. दया उपजली साईनाथा, म्हणती चिंता न करी वृथा. तव नष्टचये येथुनी आता, पाया उतरता लागला. प्रसाद उदीचा हाती दिला, कृपेचा कर शिरी ठेविला. मनाची मुराद पुरविल अल्ला, आशीर्वाद दिदला शेटीस. मग आज्ञापन घेतले, रतनजी परतोनी नांदेडा आले. जे जे जैसे घडले सविस्तर कथिले. गणुदासा यथायोग्य झाले दर्शन, आनंद निर्भर झाले मन. प्रसादपूर्वक आश्वासन आशीर्वचन पावलो, यथा परी एक नाही मज समजले. महाराज हे काय वदले,
काहीही नुमजले मज लागी. 3 रुपये 14 आणे त्वा मज दिले मी जाणे. बाबांचे हे काय बोलणे, सांगा स्पष्टपणे मज सारे. कुठले रुपये कुठले आणे, कुठूनी पूर्वी घडले देणे. यातील इंगित काहीच नेणे, प्रथमची जाणे शिर्डीचे. मज तो काही उकल न पडे, भासे मज हे गुड रोकडे. दुर्बोध केवळ हे मज कोडे, आपणा उलगडे तरी का. हा तरी एक चमत्कार, दास गणू करीती विचार. काय असावे यातील सार, मनाचा निर्धार होईना. आठवे पूर्ण विचारांती, एक अवलियाची मूर्ती. मौली साहेब जयावदती, आठवली चित्ती बुवांच्या. जातीचे हे मुसलमान, कार्यक्रम संता समान. धंदा हमालीचा करून प्राक्तनाधीन वर्तती. यांचे चरित्र सविस्तर देता, विषयांतर होईल ग्रंथा. मौली साहेब चरित्र कथा, ठावी समजता नांदेडी. शिर्डीस जाणे ठरल्यावरी, मौली साहेब यांची फेरी. सहज शेटजींचे घरी, स्वेच्छाचारी जाहली. तया उभयता परस्पर, प्रेम होते अपरंपार. फलपान सुमनहार, यथोपचार अर्पिले. शेटजीस होऊनी प्रेरणा, दिदला मौलीस छोटा खाना. तेथील खर्चाची कल्पना स्मरली तक्षणा गणुदासा. खर्चाची यादी आणविली, पै न पै सर्वही धरली. तयाची मग एकंदर केली, बेरीज झाली बरोबर. 3 रुपये 14 आणे, तंतोतंत अधिक ना उणे. तयाची पावती बाबांनी देणे, आश्चर्य बहुगुणी सर्वत्रा. साई महाराज ज्ञान राशी, जाणे बैसोनिया मशिदीसी. भूत भविष्य वर्तमानासी, कवन्याही देशी घडो ते. भूतमात्री एकात्मता, असली या विन साई समर्था. येईल का हा प्रकार अनुभविता, अथवा सांगता दुजिया ते. शिर्डी पासूनी नांदेड दूर, दोही मध्ये महदंतर. अनोळखी हे संत परस्पर, साईस ही तार यावी कैसी. साई महाराज तो मी एक, मौली बुवा कोणी अनिक. भेदबुद्धीचा हा विवेक, नाही अनेकत्व उभयांत. मौली बुवांचा तोची आत्मा, असे सर्वांचा सर्वांतरात्मा. परी या एकात्मतेच्या धर्मा, धन्य त्यावर मा जाणे तो. बाह्य देहे जरी वियुक्त, अंतरी दोघे नित्ययुक्त. ते दोघे ही वाणी अयुक्त, कधीही विभक्त नव्हते ते. त्या दोघांचे एक ज्ञान, एक प्राण, एक अनुसंधान. दोघेही एक चैतन्य घन, समसमान वृत्तीने. शिर्डी नांदेडी महदंतर, त्या दोघांचे एक अंतर. एक प्राण एक शरीर, तेने ही तार परस्परा. काय नवल हे साधू संत, तारा यंत्रे तारा रहित. कुठे काहीही घडो सृष्टीत, साध्यंत अवगत तयांते. पुढे योग्य काळ लोटला, रतनजीस देव पावला. श्रियेसी त्याच्या गर्भ राहिला, वृक्ष पालवला आशेचा. सुवेळी कुटुंब वाळंत झाले, आशीर्वचन सत्य झाले. पुत्ररत्न पोटी आले, आनंदले रतनजी. पडता बहुसाल अवर्षण, व्हावे अवचट पर्जन्य वर्षण. तसे हे शेटजी निवाले पूर्ण. पुत्र संतान प्राप्तीने पुढे तो वंशवेल जो फुलला, यथाक्रम विस्तारात गेला. कन्या पुत्री सुखे डवरला, सौख्य लाधला रतनजी. पुढेही जात साई दर्शना, पाऊनी तयांच्या आशीर्वचना. पूर्ण जाहल्या मनोकामना, तुष्टले मना रतनजी. वसंती जरी आम्र सुफलित, सर्वची फळे पक्वन होत. 12 मुलात 4 हयात, सुखे नांदत सांप्रत. यदृच्छेने जे जे घडावे, त्यातची ज्याचे चित्त सुखावे. ऐसे रतनजी गोड स्वभावे, खेदन पावले तिळभर. आता पुढील कथेचे सार, साईने भरले स्थिरचर. कोणी कुठेही बैसुनी स्थिर, घ्यावा साचार अनुभव. ठाणे शहरचा एक गरीब लाचार, उपनाव जयाचे चोळकर. कैसे तयाच्या भावार्थावर, जाहले गुरुवर प्रसन्न. पूर्वी कधी न पाहिले देखिले, तया साईस कैसे नवसिले. कैसे तयांचे मनोरथ पुरले, अनुभव दिधले कैसे त्या.
कायसे भजन प्रेमाविन, वाचने पोथी अर्थाविन, देव कैसा भावाविन, अवघाशीन तो सारा, कुंकुम तिलकाविन भाळ, अनुभवाविन ज्ञान फोल, नाही हे पुस्तकी विद्येचे बोल, अनुभवले तोल करावे, किमर्थ हा प्रबंध साई लीला, अनुबंध याचा ठावा न मजला, मज करवी जो साईंनी लिहविला, ठावे तयासीच प्रयोजन, शिवाय ग्रंथास लागे अधिकारी, मी तो साईंची करीतो चाकरी, तयांची ही दप्तरदारी, आज्ञाधारी तयांचा, श्रोते चातक तृषा किरण, साई समर्थ स्वानंद घन, वर्षे अगाध कथा जीवन, तृषा शमन करावया, जिया सत्तेने हे वाणी, जयांचे हे चरित्र वर्णी, तयाचिया पदरजकनी, घेऊ लोळणी हे काया, तोच हा वाचेचा प्रवर्तविता, तोच निज कथेचा कथयिता, त्याचेच पायी होत स्थिरता, चंचल चित्ता माझिया, जैसे हे कायिक आणि वाचिक, तैसेच भजन हे मानसिक, घडो मज अक्षय सुखदायक, दीन मी पायिक साईंचा, चरित्र वदता आणि वदविता, जरी साईच नटला तत्वता, तरी काय भिन्न तच्छ्रोता, तोही न परता साई विन, दिसाया दिसे चरित्र केवळ, परी हा सकळ साईंचा खेळ, स्वयेच होऊनी खेळिया प्रेमळ, खेळ हा प्रबळ मांडिला, अगाध साई बाबा चरित्र, भक्तांची अनुभव दावणी विचित्र, करुणी मजला निमित्त मात्र, तुष्टवित निज छात्र समुदाय, चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा, निज परमामृताचा मेवा, भाग्ये आगळा तेनेची सेवावा, भक्ती भावा करोनी नवल, गुरु कृपेचा महिमा, स्मरण राहावे भक्ता आम्हा, म्हणूनिया ग्रंथ परिश्रमा, भक्त विश्रामार्थ सेविले, आवडी हे चरित्र गाता, उलसेल श्रवण संपन्नता, कथानु वृत्तनुवादे भक्ता, भक्ती प्रेमळता वाढेल, श्रवण करिता रात्रंदिन, तुटेल माया मोह बंधन, निरसेल त्रिपुटींचे भान, सुख संपन्न श्रोतेजन, धरुणी श्री साई चरण, हे माड अनन्य भावे शरण, विसंबू न पावे एकही क्षण, पायीच लोटांगण अखंड, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचित, श्री साई समर्थ सच्चरिते, रतनजी साई समागमो नाम, चतुर्दशोध्याय संपूर्ण, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु।